काल भांडलो आणि आज तूच माझ्यासाठी इतकं स्पेशल काहीतरी करतोय. आश्चर्यच आहेत ना. चला सांगते काय झालं ते. आज सकाळ नेहमीप्रमाणे सुरू झाली. ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, स्वतःसाठी थोडा वेळ मन शांत करण्यासाठी आणि स्वतःला असं आठवण करून देण्यासाठी की मी इनफ आहे. आणि मग फोन हातात घेतला आणि स्टेटस बघायला गेले आणि अचानकच जो काल ज्याच्याशी कालच भांडण झालं होतं आज त्याने इतकं सुंदर प्रेम व्यक्त केलं होतं. माझ्या प्रिय पत्नी, कदाचित नशिबानेच आपल्याला भेटवलं असेल, पण तुला माझं जिंदगी बनवण्याचा निर्णय मात्र माझ्या मनाचा होता. आणि खरं सांगायचं तर तुझ्यावर इतकं प्रेम बसेल असं मी कधीच विचारलं नव्हतं. तुझ्यात मला फक्त प्रेमच नाही मिळालं, मला माझं घर मिळालं, मला शांतता मिळाली, असा एक सहवास मिळाला ज्याच्याशिवाय सगळंच अपूर्ण वाटतं. तुला माझी जीवनसाथी बनवणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर निर्णय होता. सुख दुःख प्रत्येक क्षणी तुझा सोबत असणं हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. कधी संधी मिळाली तर स्वतःकडे माझ्या नजरेतून पाहून बघ. तुला जाणवेल की माझ्या जगात तुझी जागा किती अनमोल आहे. माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच राहील. तुला हजबंड. पाहिलं, आश्चर्यच आहे ना. कधी कधी असं वाटतं ज्याच्याशी कालच झालं होतं त्याने इतकं सुंदर प्रेम व्यक्त केलं. कधी कधी वाटतं हा तोच तर आहे ना जो काल रागावला होता आणि आज इतकं प्रेम देतोय. पण कदाचित हेच आमचं नातं आहे. कधी भांडणं, कधी समजून घेणं आणि पुन्हा एकमेकांकडे परत येणं. कितीही काहीही झालं ना तरी रात्री आम्ही आपलं सगळं सॉर्ट करून पुन्हा नव्याने सुरुवात करतो. आणि हो, सध्या तरी आमचं हेच चाललंय. सध्या तरी हेच माझं आयुष्य आहे आणि मला ते खूप आवडत आहे. थँक्यू त्या सगळ्यांसाठी की ज्याने माझ्या आयुष्यात इतकं तुम्ही आहात म्हणून माझं आयुष्य इतकं सुंदर, इतकं स्पेशल आणि इतकं ब्लेस्ड आहे. तो मग नवरा असो की मुलगा असो की फॅमिलीमधला प्रत्येक मेंबर ज्याने माझं आयुष्य इतकं सुखकर आणि इतकं स्पेशल केलंय त्यासाठीच मनातून खूप खूप थँक्यू आणि लव्ह यू.